नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. गुटखाबंदी केवळ कागदावरच, अकोल्यात गुटखा माफिया पुन्हा सक्रिय, गुटखेच्या धंद्यात अधिकाऱ्यांची पार्टनरशिप. भूखंड घोटाळ्यात थेट सरकारी जमीन पोखरल्याची चर्चा, औद्योगिक वापराच्या नजूलच्या जागेवर खासगी गुंठेवारी. जमीन घोटाळ्यात बडे अधिकारी, लँड माफियांचा समावेश, महापालिका, महसूल आणि भूमी अभिलेख विभागाचे हातोले. 10,000चा लाच घेणारा मुद्रांक जिल्हाधिकारी निघाला कोट्याधीश. किरण चौधरींच्या घरात जळगावात नोटांचे गबाड, कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त. अकोलेकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवणार, आता 5 ऐवजी 7 दिवसाआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्यात गुटखा विक्रीवर कायदेशीर बंदी असतानाही अकोला जिल्ह्यात गुटखा माफिया पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत. अकोल्यात गुटखा विक्रीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे अशी उघड चर्चा सध्या बाजारपेठेत सुरू असून कोट्यवधी रुपयांची अवैध उलाढाल प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असल्याचे धक्कादायक चित्र आहे. अकोल्यातील या गुटखा माफियांना नक्की कोणाचे अभय आहे असा संतप्त सवाल आता अकोलेकर विचारत आहेत. गोदामात कोट्यवधीचा गुटखा साठवला गेल्याची माहिती समोर आली आहे. अकोल्याच्या बाहेर गेलेले गुटखा माफियांचे शहरात आगमन झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसात शहरात गुटख्याचे भाव अचानक नियंत्रणात आले असून पुरवठा सुरळीत झाला आहे. विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलिसांकडून केवळ छोट्या पानटपऱ्यांवर वरवरची कारवाई करून काम दाखवले जात आहे. मात्र शहरात कोट्यवधी रुपयांचा गुटखा आणणारे मुख्य पुरवठादार आणि बडे व्यावसायिक मात्र सुरक्षित आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांच्या या दुपटी भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. बंदी असलेला गुटखा उघडपणे विकण्याची हिंमत माफियांना कोणामुळे आली? गुटख्याचे भाव अचानक नियंत्रणात येणे म्हणजेच शहरात प्रचंड साठा उपलब्ध आहे. आता या गुटखा माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी तपास यंत्रणा आणि अन्न व औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कोणती पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ कागदोपत्री कारवाई न करता गुटख्याची मुख्य गोदामे उद्ध्वस्त करण्याची मागणी आता जोर धरत आहे. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि आरआरसी न्यूजने ओपन स्पेस घोटाळा उजेडात आणल्यानंतर अकोल्यातील ओपन स्पेस व भूखंड घोटाळ्याचा मुद्दा विधिमंडळात गाजला. अकोला महापालिका क्षेत्रातील 40 खुले भूखंड गायब झाले आहेत. भूखंड माफियांकडून त्या जागा हडपण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेता आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. त्यांनी अकोल्याच्या लोहिया यांचे नाव घेत शीट नंबर 29A या घोटाळ्याकडे लक्ष वेधले आहे. नजूल लँड इंडस्ट्रियल झोन आणि मोरणा फ्लड झोनमधील नियमांना केराची टोपली दाखवत महापालिका आणि भूमी अभिलेख विभागाच्या संगनमताने हा कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आरोपानंतर आता महापालिका, नगररचनाकार तट्टे आणि संदीप गावंडे यांची चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारी बगीच्या मागील बाजूला असलेल्या SSG सीट नंबर 29A मधील जमिनीबाबत हा वाद उफाडून आला आहे. मुळात इंडस्ट्रियल झोन असलेल्या या जागेचा गुंठेवारी पर्यंतचा प्रवास कसा झाला हा मोठा संशोधनाचा विषय बनला आहे. शासकीय मालकीची नुझल लँड अर्थात बी टेन्युअर लँड असतानाही तिची बेकायदेशीरपणे गुंठेवारी कशी करण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नदीपात्र किंवा पूर नियंत्रण क्षेत्र असतानाही या भागात मोठ्या टोलेजंग इमारतीच्या बांधकामाला परवानगी कोणी दिली असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. मुळात बी टेन्युअर असलेल्या जागेत गुंठेवारी करत विकासकाने नियम धाव्यावर बसवून ओपन स्पेस आणि पब्लिक युटिलिटी यासाठी आवश्यक असलेली जागा सोडलीच नसल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत अकोलामधील एका महानगरपालिकेमधील जवळपास 40 ओपन स्पेस पूर्ण केल्या पाहिजेत. पण या शहरातील शहराची जी वाट लागते आहे आतापर्यंत
अकोलामधील एका महानगरपालिकेमधील जवळपास 40 ओपन स्पेस जागा हरवल्या आहेत, गायबच झाल्या आहेत. कोणाकोणाला दिलेत? प्रामुख्याने भागवत प्लॉटमध्ये मारुतीच्या शोरूमला जागा दिली, ते खंडेलवाला मारुती शोरूमवाल्यांनी ती जागा हडपली, तर जैन लान्सवाल्यांनी ही जागा हडपली. म्हणजे महानगरपालिकेची खुली जागा जिथे जिथे दिसेल रस्त्याच्या कडेला हे लोक आता जे काही अतिक्रमण करतात त्याला आपण काढून फेकून देतो. पण या ओपन स्पेसच्या जागा, या सर्व जागा जवळपास 40 जागा या गिळंकृत केलेल्या आहेत. अरे मला कमाल आहे याची चौकशी व्हायला नको? या जागा तुमच्या सार्वजनिक उपयोगाच्या जागा, काय शहर भकास होणार नाही? कितीही खर्च करून शहराला तुम्ही काय सुंदर करू शकाल? एवढी तरतूद करून काय शहर सुंदर होतील? जर अशा पद्धतीने 40 ओपन स्पेस गाढ होत असतील तर मला वाटतं की याची विशेष चौकशी करण्यासाठी एका IAS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करावी. आणि मला वाटतं की हे जी काही सीट नंबर 29A शासनाची जागा होती या जिनिंग मिलची, त्याही संदर्भात तसंच केलं. मला किती लोकांची नावं घ्यावीत? माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे कोण कोण लोकांनी या सगळ्या जागा भापल्या आहेत. आणि म्हणून लोहिया नावांच्या व्यक्तीने तर शासनाचा नियम डावलून जवळपास ही जागा मोठ्या प्रमाणात हडपली आहे. आणि या संपूर्ण याला कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी संदीप गावंडे व त्याच्या सोबतच्या अधिकाऱ्यांनी ही अनधिकृत गुंठेवारी करून त्याच्या घशात घातलाय. औद्योगिक कारणासाठीच्या सरकारी जमीन असलेल्या बी टेन्युअर लँडची गुंठेवारी करत त्यावर नदी पात्राशेजारी विकास कामे केल्या गेली. या सर्व गैरप्रकारात केवळ एक विभाग नाही तर महापालिका, महसूल, भूमी अभिलेख आदी विभागांचा सहभाग आहे. भूमी अभिलेख विभागाने केलेल्या SS जीन प्रकरणात किती एरिया करेक्शन केले आणि ते कोणाच्या फायद्यासाठी केले गेले हा मोठा संशयाचा बाब आहे. भूमी अभिलेख विभागाच्या कलम 155 आणि 106 या कायद्याचा सर्रास गैरवापर झाल्याचा आरोप असून हा गैरवापर तपासणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर FSI आणि TTRच्या हिशोबात मोठी तफावत असून याचा हिशोब महापालिका नगर रचनाकार तपासणार काय अशी विचारणा होत आहे. अकोला शहरात सरकारचे खुले भूखंड हडपण्याची मोठी समस्या आहे, मात्र त्यावर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून सरकार यावर SIT चौकशीचे आदेश देते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अकोल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पुरुषोत्तम चौधरी यांना 10,000 रुपयांची लाच घेताना पकडले होते. त्यांच्या जळगाव येथील निवासस्थानाची झडती कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. किरण चौधरी यांची पत्नी मनीषा व त्यांचे नातेवाईक, 2 शासकीय पंच, गोल्ड व्हॅल्युअर, बँक कॅशियर यांचे समक्ष राहते घराची झडती घेतली असता मुद्देमाल मिळून आला. यात 1.5 कोटी रुपये रोख, 60 लाखांचे सोन्याचे दागिने, 11 लाखाच्या सोने खरेदीच्या पावत्या, 62 लाखांची प्रॉपर्टीचे कागदपत्रे, खरेदी खत, बक्षीसपत्रे जप्त केली. तब्बल 3 कोटींच्या किमतीचे सोन्याचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम व प्रॉपर्टीचे कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे. अकोला शहरात स्वच्छतेवर महापालिका लाखो रुपये खर्च करते, पण तरीही नाले कचऱ्याने भरलेले दिसतात. याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. RTPS रोडवरील नाला अक्षरशः कचराकुंडी बनला आहे. शहरातील नाल्यांची सफाई कशा प्रकारे झाली हे दिसून येते. मोठ्या नाल्यांची स्वच्छता नीट झाली नाही. खरे तर झोननिहाय स्वच्छता कामाचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी अजूनही लक्ष दिले गेले नाही तेथील स्वच्छता कामे प्राधान्याने होणे आवश्यक आहे. कारण अजूनही या भागात म्हणावा तसा पाऊस नाही, अजूनही वेळ गेली नाही असा सरासर विचार करून नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी. नाहीतर पुढे नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊन समस्या गंभीर स्वरूप प्राप्त करू शकतात. महापालिका यंत्रणा या बाबतीत सजगता दाखवेल का अशी विचारणा स्थानिक रहिवासी करत आहेत. दर्शकों, इस वक्त हम शरीफ नगर RPTS का जो रोड जाता है उस रोड पर है और ये देखिए आप नाला यहाँ पर देख सकते हैं. लाखों रुपए नाला सफाई के लिए लगाए गए हैं और उस लाखों रुपए की सफाई में कितनी सफाई हुई है ये आपको साफ नज़र आ रहा होगा. विगत वर्ष में एक बच्चे की भी जान गई थी और अभी इस तरह के हालात है. क्या और किसी की जान जाने के बाद ही इसकी सफाई होगी या क्या होगा ये आप ही डिसाइड करें. और प्रशासन को अब जागना ज़रूरी है क्योंकि बरसात शुरू हो चुकी है. और ये देखिए यहाँ पे पूरा इतना है यहाँ से वहाँ तक, और ये पूरा सारा ये नाला मोरना नदी को मिलता है, लेकिन यहाँ पे का कचरा इतना है. अगर कल को ये कचरा इधर जाकर अटक जाता है तो और भी ज़्यादा यहाँ पे बाढ़ की स्थिति भी हो सकती है. क्योंकि आजू बाजू में देखिए आप ये बच्चे खेल रहे हैं, वहाँ पे आपको नज़र आ रहा होगा
कल को अगर ऐसा ना हो कि बच्चे का एखादे का संतुलन बिगड़े, कुछ होए, ऐसी चीज़ें होती रहती है क्योंकि बच्चे हैं वो। लेकिन यहाँ पे जिस तरह के हालात है आप देख रहे हैं, ये बद से बदतर हो रहा है और इसकी वजह से, बारिश की वजह से लोगों का स्वास्थ्य भी खतरे में आया हुआ है। राज्यात अनेक भागात शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला वेग दिला आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मका यासह विविध पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र पेरणी झाल्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उगवण चांगली होण्यासाठी आता दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची गरज असून बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. खरीप हंगामाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीची कामे पूर्ण करून मोठ्या आशेने पेरणी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी कापूस, सोयाबीन, तूर, मका आणि इतर पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात असूनही काही भागात ती पूर्णही झाली आहे. मात्र पेरणीनंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बियाण्यांची योग्य उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक असतो. पण पावसाने ओढ दिल्यास बियाणे जमिनीतच पडून राहण्याची किंवा उगवण कमी होण्याची शक्यता निर्माण होते. यंदा बियाणे, खते, औषधे आणि मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पेरणीसाठी मोठी गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता पूर्णपणे पावसावर अवलंबून आहेत. वेळेत पाऊस न झाल्यास उत्पादनावर परिणाम होऊन आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. सध्या संपूर्ण शेतकरी वर्गाची नजर आभाळाकडे लागली असून येत्या काही दिवसात दमदार आणि सातत्यपूर्ण पाऊस पडावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वेळेत पाऊस झाल्यास पिकांची उगवण चांगली होऊन खरीप हंगामाला दिलासा मिळेल अशी आशा बळीराजा व्यक्त करत आहे. वाशिम शहरातील प्रभागात कचरा गाड्या येत नसल्याने संतप्त झालेल्या भाजप नगरसेवकाने चक्क नगर परिषदेत कचरा आणून टाकला आहे. तसेच या कचऱ्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचा आरोपही भाजप नगरसेवक सतीश वानखडे यांनी केला आहे. सत्ताधारी नगरसेवकाने कचरा महापालिकेमध्ये आणून टाकल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे. वाशिम शहरातील प्रत्येक भागात कचरा गाड्या वेळेवर जात नसल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत असून याकडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करत प्रभाग क्रमांक 8चे नगरसेवक सतीश वानखडे यांनी चक्क कचरा भरून नगरपालिकेत आणि अधिकाऱ्यांच्या दालनात आणून टाकल्याने नगरपालिकेत सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. यापुढे शहरातील कचरा व्यवस्थापन व्यवस्थित न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी भाजप नगरसेवक सतीश वानखडे यांनी दिला आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नगरसेवकच आंदोलन करत असल्याने भाजपच्या अंतर्गत गोटात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तर या संदर्भात वाशिम नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक सुदाम चव्हाण यांना विचारले असता त्यांच्या प्रभागातील कचरा गाडीचे काम निघाल्याने 2 ते 3 दिवसांपासून ती बंद होती. त्यामुळे कचरा गाडी प्रभागात जात नव्हती. बस इतकाच नगरसेवकांचा रोष होता. बाकी सर्व गाड्या व्यवस्थित सुरू असल्याचं आरोग्य निरीक्षक सुदाम चव्हाण यांनी सांगितले. वाशिममध्ये पूर्ण कचरा झालेला आहे आणि यात हे कचरा उचलायसाठी यायचं काय नियंत्रण नाही आहे. कोण्याच गोष्टीवर यायच्या कोणत्याच कामासह नियंत्रण नाही आहे आणि पूर्ण चौकट घाण झालेली आहे. पूर्ण शहरात तुम्ही कुठं बी पहा, कोणत्या एरियात नाही पहा, यायचा कचरा, नाल्या भरलेल्या, या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. यायला सांगून वारंवार सांगून हे ऐकत नाहीत. तर त्या कारणानं आज कचरा इथं आणलेला आहे. माझी हीच मागणी आहे की बा यानं कचरा उचलाव, या कचऱ्याची विल्हेवाट लावा, नाही तर मी उपोषणासाठी बसणार. तेच ना, मग ते कचरा उचलून नाही राहिले, मग आम्ही नगरसेवक असून फायदा काय आहे? सत्ता असून नसल्यासारखं काम आहे. त्यांच्या प्रभागातली गाडी एक 2-3 दिवसापासून बंद होती. ती गाडी आपण डिपार्टमेंटला पाठवू लागलो. 10 वाजता त्यांच्या प्रभागात गाडी जात होती. बस तेवढाच त्यांचा रोष होता. त्यामुळे त्यांना कचरा टाकला. त्यांनी असा आरोप केला की कचरा गाड्या बऱ्यापैकी बंद आहेत. नाही, त्यांच्या प्रभागातली गाडी 2-3 दिवसापासून बंद आहे. क्लच पेडचा प्रॉब्लेम आहे गाडीचा. गाडी मेंटेनन्ससाठी गेलेली आहे. बाकी काही वाद नाही. बाकी प्रभागातल्या गाड्या चालू आहेत सगळं. बाकी शहरातली काय परिस्थिती? सर्व प्रभागात गाड्या व्यवस्थित जातात. कोणत्या प्रभागात अडचण नाही. आली तरी आपण तात्काळ गाडीपासून पाठवून कचरा वगैरे घेऊन टाकतो. अमरावती येथील पादचारी उड्डाणपुलाच्या स्टील संरक्षणेच्या कामामुळे वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. या दरम्यान बडनेरा अमरावती राज्य महामार्ग क्रमांक 304 शनिवारी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. अकोल्याकडून अमरावतीला जाणाऱ्या वाहन चालकांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. 4 जुलै रोजी रात्री 11:30 वाजेपासून ते 5 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत हा मार्ग पूर्णपणे बंद असेल.
बडनेराकडून अमरावतीच्या दिशेने जाणारी वाहने ही अकोला बायपास मार्गे, सुपर एक्सप्रेस हायवे मार्गे, मेघे कॉलेज चौक ते कोंडेश्वर टी पॉइंट मार्गे अमरावतीत जाईल. अमरावतीकडून बडनेरा दिशेने जाणारी वाहने ही अटलामास गेट ते बायपास मार्गे बाहेर निघतील. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना व वाहन चालकांना या पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणताही खोळंबा टाळण्यासाठी प्रवासाचे नियोजन वेळेआधी करा आणि सुरक्षित प्रवास करा. अकोट तालुक्यातील कवठा बुद्रुक ते आसेगाव बाजार मुख्य रोडवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहतूक आणि पादचाऱ्यांना जीव धोक्यात टाकून रोडवरून तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील पाण्यातून जाण्याशिवाय अन्य पर्याय नाही. मेळघाटमधील चिखलदरा बायपास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवठा बुद्रुक ते आसेगाव बाजार या रोडवर गेल्या 3 महिन्यांपासून रस्ता रुंदीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. बऱ्याच ठिकाणी मोठे खड्डे पडले असून पहिल्याच पावसात खड्ड्यांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. त्यामधील पाणी काढण्याचा प्रयत्न केला परंतु काही उपयोग होत नाही. पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी वाढली आहे. हा रोड अत्यंत रहदारीचा असून सावरा दर्यापूर, वडाळी देशमुख तसेच पणसकडे जाण्यासाठी मुख्यत्वे याच रोडचा वापर करण्यात येतो. संबंधितांनी याकडे लक्ष केंद्रित करून खड्ड्यांमध्ये तात्पुरता मुरुम टाकून डागडुजी करून रोड दुरुस्ती करावा अशी मागणी या भागातील नागरिक व विद्यार्थी करीत आहेत. येत्या 8 दिवसात रस्ता दुरुस्त न केल्यास परिसरातील नागरिक रस्ता खोदून आमरण उपोषण करतील असा इशारा दिला आहे. माझे नाव प्राप्ती प्रशांत सपकाळ आहे. मी आता 8वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा आहे. अकोट तालुक्यातील कवठा येथे खूप गटारे आहेत. आम्ही शाळेत जातो तेव्हा आमच्या अंगावर खूप पाणी उडते. गाड्या येतात तेव्हा आमचे दप्तर खाली पडतात. खूप गटारा आहे आणि इथं आहे प्रशासनाने रोड बांधावा अशी. सदर रस्ता हा अकोट तालुक्यातील कवठा बुद्रुक ते वडाळी देशमुख, पणस, चिखलदरा, मेळघाट भागात हा जोडलेला रस्ता असून या रस्ता हा जवळपास 2 वर्षापासून हा अत्यंत बिकट अवस्थेत आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना हा त्रास सहन होते. मोठमोठे खड्डाले पडले. वारंवार संबंधित विभागाकडे मोठमोठे निवेदन दिले, तोंडी तक्रारी दिल्या, परंतु शासनानं हे कुठलीही मागणी आमची मंजूर केली नाही आहे. सोबतच हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून इथून पुंडा, बांबर्डा, रोणखेड, कुटा असा इथून पूर्ण लोकांची वर्दळ असते. मुख्य बाजारपेठ अकोट तालुका असून त्या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. परंतु हा रस्ता जर आता येत्या 2 ते 3 दिवसात किंवा 8 दिवसात झाला नाही तर या ठिकाणी आम्ही समस्त गावकरी लोक या ठिकाणी मी स्वतः आत्मदहन करणार आहे असा मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास इशारा देत आहे. मी कवठा बुद्रुक येथील नागरिक नंदकिशोर दत्तात्रय भांबुरकर शेतकरी असून पेरणीचा टाईम चालू आहे. शाळा सुरू झाल्या आहे. पण हा रोड बघा तुम्ही. काल 2 विद्यार्थी मुली पडल्या इथं आणि येणाऱ्यांचे जे वाहनाचे शितोळे आहेत ते अंगावर पडतात. प्रशासन काय झोपलं काय करते प्रशासन? कोणाचं लक्ष आहे याच्यावर? कोण्या प्रतिनिधीचंही नाही, कोणाचंच नाही. आणि हा 2 दिवसात जर रोड झाला नाही तर मी उपोषणाला बसेल. सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक बालकाला स्थानिक स्तरावर शिक्षण मिळावे असे शासनाचे धोरण असताना मेळघाटातील अनेक बालके शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर जात असल्याचे निदर्शनास आले आहे. 29 जूनला मेळघाटातून 4 ट्रॅव्हल्समधून 200हून अधिक मुले आश्रमशाळेत शिक्षणासाठी रवाना झाली अशी माहिती आहे. याबाबत चौकशी केली असता 3 बसमध्ये 150हून अधिक तर 4थ्या बसमध्ये 60हून अधिक मुले होती. मुले आश्रमशाळेत शिकायला जात आहेत असे सांगत होती. मात्र शाळेचे नाव विचारल्यावर निश्चित उत्तर मिळाले नाही. 4थ्या बसच्या चालकाने कृष्णाजी मते अनुदानित आश्रमशाळा उखडी, मोजा, चंदेवाडी, तालुका कारंजा, जिल्हा वर्धा येथे मुले नेत असल्याचे सांगितले. एका शिक्षकाने अनेक वर्षापासून मेळघाटातून मुले घेऊन जात आहोत असे सांगितले. या घटनेमुळे मेळघाटातील जिल्हा परिषद शाळा, शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमधील उपलब्धता, स्थानिक शाळांमधील शिक्षकांची संख्या व उपस्थिती, शिक्षणाचा दर्जा याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या मुलांच्या निवास, भोजन व सुरक्षेची जबाबदारी तसेच परवानगी प्रक्रियेबाबतही स्पष्टता येणे आवश्यक आहे. सर्व शिक्षा अभियानाचा मूळ उद्देश गाव पातळीवरच शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे.
प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून वस्तुस्थिती तपासावी अशी मागणी होत आहे. अकोला शहराला तुर्तास 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे, पण धरणातील घटता जलसाठा पाहता 7 दिवसाआड पाणी पुरवठा करणाऱ्या हालचाली महापालिकेत सुरू आहेत. अकोलेकरांना पाणी टंचाई पाहता पाणी बचतीचा मार्ग स्वीकारावा लागेल. काटेपूर्णा प्रकल्पातून अकोल्याला पाणी पुरवठा केला जातो. काटेपूर्णा प्रकल्पात 16 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. अर्थात केवळ 19% जलसाठा महाड येथील धरणात आहे, तर वाण प्रकल्पात 34 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून तो साठा देखील 34% इतका आहे. असे असताना आता भविष्यातील पाणी पुरवठ्याचे नियोजन पाहता ते लांबण्याचे चिन्ह आहे. अकोला महापालिका शहरातील नागरिकांना दर 5व्या दिवशी पाणी पुरवठा करत आहे. तो भविष्यात 7व्या दिवशी करण्याची प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात यावर अंमलबजावणी झाल्यास 7व्या दिवशी अकोलेकरांना पाणी पुरवठा होईल. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. गुटखाबंदी केवळ कागदावरच, अकोल्यात गुटखा माफिया पुन्हा सक्रिय, गुटखेच्या धंद्यात अधिकाऱ्यांची पार्टनरशिप. भूखंड घोटाळ्यात थेट सरकारी जमीन पोखरल्याची चर्चा. औद्योगिक वापराच्या नझूलच्या जागेवर खासगी गुंठेवारी. जमीन घोटाळ्यात बडे अधिकारी, लँड माफियांचा समावेश. महापालिका, महसूल आणि भूमी अभिलेख विभागाचे हातोले. $10,000चा लाच घेणारा मुद्रांक जिल्हाधिकारी निघाला कोट्याधीश. किरण चौधरींच्या घरात जळगावात नोटांचे गबाड, कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त. अकोलेकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवणार, आता 5 ऐवजी 7 दिवसाआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.